महाराष्ट्रामधले स्वर्ग म्हणजेच कोकण आणि याच कोकणाची वैशिष्ट्य म्हणजे तेथील वाहणाऱ्या नद्या, समुद्रकिनारे, हिरवेगार झाडी, प्राचीन मंदिरं आणि आधुनिक मंदिरं. आणि याच आपल्या कोकणामध्ये असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधल्या कुणकेश्वर मंदिराचे दर्शन आज आपण घेणार आहोत. या मंदिराला निसर्गरम्य वातावरण मिळाले आहे, जसे की लगतच असणारा समुद्रकिनारा या मंदिराची शोभा वाढवते. कुणकेश्वर येथे श्रीदेव कुणकेश्वर म्हणजेच शंकराचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी असेही म्हटले जाते. दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसाची यात्रा भरते. देऊळ परिसरात व समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ही जत्रा सुद्धा भरली जाते. या जत्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे मालवणी खाजे आणि तेथील असणारे मालवणी पदार्थ आणि अन्य काही. तर नमस्कार मित्रांनो, मी लक्ष जोशी आपल्या नव्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जातोय कुणकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि तेथील जत्रा बघण्यासाठी. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व भक्तांना येण्या जाण्यासाठी बस सेवा ही उपलब्ध केली आहे. नांदगावपासून कुणकेश्वरला जाण्यासाठी आम्ही बसमधून निघालो. हा प्रवास 1 तासाचा होता. कुणकेश्वरला पोहोचल्यानंतर गप्पा गोष्टी करत मित्रांसोबत जत्रेमध्ये पोहोचलो. दर्शन घेण्याआधी आम्ही थोडा यात्रेचा आनंद घेतला. मालवणी खाजा, मालवणी पदार्थ आणि इतर मिठाई आम्ही पाहून त्यानंतर आम्ही दर्शनाच्या लाईनीकडे जाण्यासाठी निघालो. 5 ते 6 मिनिट चालल्यानंतर कुणकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आम्ही पोहोचलो. प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यानंतर लवकरच आम्ही दर्शनाच्या रांगेकडे जाण्यासाठी निघालो. दर्शनाच्या रांगेमध्ये जाताना उजव्या बाजूला हे एक कुंड आहे. फायनली आम्ही दर्शनाच्या रांगेजवळ पोहोचलो. दर्शनासाठी भक्तांची खूपच गर्दी होती. मंदिराच्या आतमधलं पाहण्यासाठी लाईव्ह सेवा सुद्धा उपलब्ध होती. ज्या कोणा भाविक भक्तांना देणगी द्यायची असेल तर 2-3 टप्प्यांवरती देणगीची सुविधासुद्धा उपलब्ध केली होती. कुणकेश्वर मंदिराच्या आवारात 7-8 आणखी छोटी मंदिरेसुद्धा आढळून येतात. त्यामधलं हे एक देवी जोगेश्वरीचं मंदिर. दर्शनाच्या रांगेमध्ये आम्हाला 2 तास लागला मुख्य दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी. मुख्य दरवाजानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या आतमध्ये गेलो. त्यानंतर आम्हाला व्हिडिओ शूटिंग बंद करावी लागली, कारण त्यासाठी तिथे परवानगी नव्हती. मंदिरामध्ये प्रसाद मिळाल्यानंतर आजूबाजूच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालो.
माझ्या म्हणण्यानुसार कुणकेश्वराच्या भेटीसाठीही आलेले देव आणि देवी असावेत. तुमचं काय म्हणणं आहे या बाबतीत मला कमेंट करून सांगा. मंदिराच्या आवारातल्या सर्व देवी देवतांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो जत्रेत फिरण्यासाठी. जत्रा फिरून झाल्यानंतर आम्हाला थोडी भूक लागली. त्यानंतर आम्ही करायला बसलो नाश्ता. त्यानंतर मित्राला पाहिजे होता वॉच, तर तो वॉच घेण्यासाठी आम्ही परत वॉचच्या दुकानामध्ये गेलो, पण त्याने वॉच काय घेतला नाही. यात्रा फिरून झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो, कारण वेळ खूप झाली होती. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.